नमस्कार मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी बनवतो कारण सध्या पॅनिक सिच्युएशन जी इस्रायल आणि अमेरिका किंवा इराण बरोबर जे काही वार चालू आहे तिकडे जेवढे लोक पॅनिक नाही तेवढी इंडियामध्ये पॅनिक पाहायला मिळत आहेत कारण पोर्टफोलिओ मार्केट पडतंय. पण आज काय अशा गोष्टी सांगतो ना ज्याच्यामुळे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येणार याच्यामध्ये. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे ग्लोबल वार आहे त्याचा इम्पॅक्ट पडतो ज्याच्यामुळे गिफ्ट निफ्टी रोज पडताना दिसतोय, इंडियन इंडेक्स बऱ्यापैकी ते पडतायत. ओके, आता याच्यामुळे काय होतं, जे तुम्ही सेक्टरल फंड्स बघत असाल त्याच्यामध्ये आयटी ऑलरेडी पडत होता, तो अजून पण एका बेरिश फेज मध्ये आलेला याच्यामध्ये, बरोबर. आणि त्यातल्या त्यात आता तुम्हाला दिसेल की अमुक अमुक फंडाने ह्याच्यामधून विक्री केली, त्याच्यामधून विक्री केली, ऑटोमधून कोण बाहेर पडतंय, अशा कित्येक गोष्टी तुम्हाला ऐकता येतील. लक्षात ठेवा, मार्केट जेव्हा पडत असताना तेव्हा मोस्टली निगेटिव्हिटी जास्त पसरलेली असते ना, निगेटिव्हच तुम्हाला दिसेल, जेणेकरून हे निगेटिव्ह ते निगेटिव्ह. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून अशा पद्धतीनेच व्होलॅटाईल आहेत. मार्केट कुठल्या ना कुठल्या रिझनने पडतायत आणि ते टिकत नाहीयेत कारण ते एका रेंज बाउंड फेज मध्ये. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही जे ही पैसा मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी लावलाय तर एक गोष्टी ते विचार करा, हा जो फॉल आहे हा शॉर्ट टर्मचा आहे याच्यामध्ये. ओके, तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे काही ऍडिशनल पैसे असतील तर त्या लेवल्स कुठले असतील की ज्याच्यामध्ये मी ऍव्हरेजिंग करू शकतो. आयटी सेक्टर असेल की ज्याच्यामध्ये मोठा फॉल आला. आता सेक्टर्स म्हणलं की सायकल आले आणि त्याच्यामध्ये आयटी सेक्टरमध्ये सायक्लिकल फॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे पॅनिक न होता तुमच्यासाठी ऍव्हरेजिंगचे पॉईंट शोधून काढा. आपण बघतोय की म्युच्युअल फंडामध्ये बरेच इन्व्हेस्टमेंट करतो आपण, तर त्याच्यामध्ये स्मॉल कॅप कॅटेगरीला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आणि तो प्रत्येक वेळी बसतो प्रत्येक मोठ्या फॉल मध्ये. कारण स्मॉल कॅप मध्ये अग्रेसिव्ह सेलिंग केलं जातं, त्यांचं कॅपिंग कमी असल्यामुळे थोडं सेलिंग जरी मोठ्या प्रमाणात एखाद्या फंडाने केलं तरी तो मोठ्या प्रमाणामध्ये पडतो, बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसण्यामध्ये एकतर स्मॉल कॅप, एकतर मिड कॅप किंवा हे आयटी किंवा एखादा थीमेटिक फंड कामाला किंवा कारणीभूत असू शकतो. परंतु पॅनिक नका होऊ. माझं असं म्हणणं, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताना गोल ठेवला असेल 5 वर्ष 10 वर्ष यासाठी मी इन्व्हेस्ट करणार आहे, तर हे छोटं मोठं रोलर कोस्टर हे दिसणार आहे. याच्यामध्ये मार्केटमध्ये अस्थिरता ते क्रिएट करणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, जो काही स्मार्ट मनी असतो तो इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री करायला सुरुवात करेल. तुम्हाला मंदीचे चित्र दाखवलं असेल, तुम्हाला अनस्टेबिलिटी दाखवली जाईल, परंतु तुमचं गोल क्लिअर ठेवा. इतिहास काय सांगतो की जी काही लोक पॅनिक होतात ना, कारण आता आम्ही बघतोय की खूप सारे लोक पॅनिक होऊन बाहेर पडतात, विकतायत आणि ती लोक मग मार्केटला सोडून देतात आणि मार्केटलाच नावं ठेवतात. परंतु थोडं पेशन्स ठेवा, संधीचं सोनं करा. याच्यामध्ये फक्त प्रॉपर स्टडी करा आणि त्याच्यानंतर जे काही सिलेक्शन करायचं ते तुम्ही त्याच्यामध्ये बिनधास्त करू शकता. आणि अशा इम्पॉर्टंट अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच्यामध्ये फिनशक पण तुमच्या सोबत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर वेने एक प्रॉपर म्युच्युअल फंडाचा गायडन्स आम्ही त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो.